श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. आणि तसेच आजपासून सुरू होतोय श्रावण महिना. तर श्रावण महिन्याच्याही माझ्या सर्व ताईंना मनापासून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आजपासून जो श्रावण महिना सुरू होतोय तर बरेच ताईंचा प्रश्न असतो की आपण श्रावण महिन्यात स्वामींच्या कोणत्या सेवा कराव्यात. तर आपण श्रावण महिन्यात भगवान शिवांची उपासना करत असतो. तसं स्वामी मार्गातही भगवान शिवांची उपासना केली जाते आणि खूप महत्त्व आहे आपल्या श्रावण महिन्याचं. हिंदू धर्मानुसार श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांची पूजा करून त्यांची कृपादृष्टी आपल्यावर करून घेण्याचा हा महिना मानला जातो आणि अतिशय पुण्यकाल मानला जातो. पशु पक्षी प्राण्यांवर दया दाखवण्याचा हा दिवस असतो. म्हणजे श्रावण महिन्यातले जे दिवस असतात किंवा श्रावण महिना जो असतो तर पशु पक्षी प्राण्यांवर त्यांची हिंसा केली जात नाही किंवा त्यांच्यावर दया करण्याचा हा महिना मानला जातो. आणि असं म्हणतात की श्रावण महिन्यात भगवान शिवांचा निवास हा पृथ्वीवरती असतो. म्हणून अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याला स्वामींची भगवान शिवांची आपल्याला आपल्या मार्गातून करता येते. तर आपल्याला कोणत्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तसेच भगवान शिवांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला तुम्ही जर स्वामी मार्गात असाल किंवा तुमच्या शेजारी जर कुठलं स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये सरळ म्हणजे अगदी सहज हे पुस्तक उपलब्ध होतं. तर मी हे प्रिंट कॅमेराने आपल्याला शूट करते त्यामुळे ही उलट अक्षरं दिसत असतील. पण हे जे पुस्तक आहे ते नित्यसेवा स्तोत्र मंत्राचं पुस्तक आहे जे प्रत्येक ताईंकडे असायलाच हवं. कारण की याच्यातूनच आपलं स्वामी मार्गात येण्याची सुरुवात होते आणि आपल्याला सर्व स्वामींच्या सेवा माहीत होतात. तर हे पुस्तक ज्यांच्याकडे आहे त्या ताईंना तर म्हणजे सांगायची गरज नाही कारण त्यांनी पाहिलं असेल. तर ह्याच्यामध्ये रुद्र आहे, शिवनामावली आहे, शिवस्तुती आहे, शिवस्तोत्र मंत्र आहेत व शिवांच्या ज्या सेवा आपल्याला करायच्या आहेत श्रावण महिन्यात त्या सर्व सेवा आपल्याला या पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत. आणि अतिशय सर्वात महत्त्वाचं पुस्तक हे आहे. आणि ज्या ताईंनी महिन्याचं मासिक लावलेलं आहे म्हणजे ज्या ताईंचं मासिक सुरू आहे म्हणजे आता मी पण चालू आहे माझं ज्ञानदानाची पुस्तकं दर महिन्याला माझ्याकडे मासिक येतं तर ते मी मासिक चालू आहे. तर ते ज्ञानदान भाग 1 मध्ये पण तुम्हाला श्रावण महिन्यात आपण भगवानच्या कोणत्या म्हणजे कोणती उपासना केली पाहिजे किंवा भगवान शिवांच्या कोणत्या आपल्याला सेवा माहीत आहेत ते सर्व आपल्याला ज्ञानदान भाग 1 मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. तर चला आपण पाहूया आता स्वामींच्या आपण कोणत्या सेवा करायच्या किंवा भगवान शिवांच्या कोणत्या सेवा करायच्या. तर आता सध्या तर चातुर्मास सुरू आहे म्हणून प्रत्येक ताईंची वेगळी उपासना सुरू असते. तर प्रत्येक ताईंची उपासना सुरू असते. तर आपल्या मार्गात गायीची 33 गोपद्म काढतात किंवा म्हणजे काढतात आणि विष्णू सहस्त्रनाम रोज संध्याकाळी घेतलं जातं. तर ही सेवा तर आपली चालूच ठेवायची आहे. त्याच्यानंतर नित्य 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे आणि स्वामींचा 11 माळी जप हे तर आपलं सुरूच असतं. त्याच्याशिवाय आपल्याला श्रावण महिन्यात स्वामींचं स्वामी स्तवन, अथर्व शीर्ष, महामृत्युंजयची 1 माळ तसेच कालभैरवाष्टक 1 किंवा 11 वेळा घ्यायचं आहे. आणि अगदीच 108 वेळा घेतलं तरी खूप चांगलं आहे. पण वेळेच्या अभावामुळे आपण घेऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक ताईंचं तसं असतं की एवढा वेळ नसतो तर आपण 11 वेळा पण घेऊ शकतो. म्हणजे कालभैरवाष्टक घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला शिवनामावली घ्यायची आहे, शिवस्तुती घ्यायची आहे, तसेच रुद्र घ्यायचं आहे. रुद्र आपल्याला 11 वेळा घ्यायचं आहे. रुद्रपठण म्हणजे कमी आहे ते होऊन जातं. म्हणजे 11 वेळा रुद्रपठण जर आपण केलं तर अतिशय उच्च कोटीची सर्वात शिवांची मोठी आणि शिवांना आवडणारी जर कोणती सेवा असेल तर ती रुद्र आहे. आणि रुद्रपठण सुद्धा म्हणजे संस्कृत आणि प्राकृत म्हणजे मराठी भाषेत पण आणि संस्कृत भाषेत पण आपल्याला या पुस्तकामध्ये रुद्र दिला आहे. ते आपल्याला 11 वेळा वाचन करायचं आहे आजपासून. तर हे आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. त्याशिवाय भरपूर अशा सेवा आपल्याला दिल्या असतात. आणि आपल्याला नंतर श्रावण महिना संपल्यानंतर म्हणजे आपण दर सोमवारी तर आपण काय करतो शिवांची उपासना करतो, उपवास पकडतो. तर बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की बऱ्याच भागात दुपारी पण हा उपवास म्हणजे मोडला जातो किंवा अन्नप्राशन केलं जातं, उपवास सोडवला जातो. तर आपल्या मार्गात कसं सांगितलं जातं म्हणजे या मार्गात प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतील की प्रत्येकाने असं करावं असं माझं म्हणणं नाही. पण मला जे माहीत आहे किंवा या मार्गात ज्या ताई आहेत किंवा ज्यांना माहीत करून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मला हे सांगणं म्हणजे वाटतं की त्या ताईंना मदत होईल या व्हिडिओमुळं. तर सोमवार हा आपल्याला प्रदोष काळाच्या अगोदर सोडवायचा असतो असं केंद्रात सांगितलं जातं. म्हणजे मी सांगत नाही तर केंद्रात असं सांगितलं जातं की श्रावण महिन्यातला जो सोमवार असतो तो आपल्याला दुपारी नाही तर प्रदोष काळाच्या अगोदर म्हणजे 5:30 ते 6 या वेळात सोडायचा असतो. सूर्याच्या साक्षीने सोडायचा असतो तो सूर्योदयाच्या अगोदर. म्हणजे प्रदोष काळानंतर आपल्याला तो सोडवू नये असं केंद्रात सांगितलं जातं. आणि दुपारीही भोजन करू नये. आपल्याला तो संध्याकाळच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळी सोडवायचा असतो प्रदोष काळाच्या अगोदर.
तर मग तुम्ही उपवास ज्या ताई अशक्त आहेत त्या करत नसतील त्यांचं वेगळं आहे, पण ज्यांचा उपवास आहे तर शक्यतो तुम्ही सायंकाळच्या वेळेस हा सोमवार सोडवायचा असतो, दुपारी सोडू नये. म्हणजे आपल्या मार्गानुसार मी सांगते. तर दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की बेलपत्र किंवा शिवमुठ हाताने बरेच ताई ओम नमः शिवाय असं म्हणतात. तर तुम्ही जर प्रेमानंद स्वामींचे व्हिडिओ बघितले असतील तर त्या व्हिडिओमध्ये प्रेमानंद स्वामींनी हे सांगितलेलं आहे. म्हणजे हे मला पण माहीत नव्हतं आणि मी जेव्हा माझं शिवलेलं अमृत चालू आहे तेव्हा पण मी वाचलेलं आहे. तर वाचण्यात आहे माझं बरंच वाचन, माझी बरीच पारायण सुरू असतात. त्याच्यात माझं ज्ञानदानमध्ये पण हे दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही शिवमुठ वाहता तेव्हा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू नये. ज्यांनी गुरु केले आहे शिवभगवानांना ते म्हणू शकतात, पण ज्यांचे गुरु वेगळे आहेत त्यांनी हा गुरुमंत्र आहे, ओम नमः शिवाय हा गुरुमंत्र आहे. तर ओम नमः शिवाय म्हणू नये. आपण सांब सदाशिवाय असं 3 वेळा म्हणून शिवमुठ वाहू शकता किंवा बेलपत्र वाहताना पण सांब सदाशिवाय म्हणू शकता किंवा शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणू शकता. तर बऱ्याच अशा गोष्टी असतात आपल्याला माहीत नसतात. आपण मनापासून सर्व करत असतो, पण काही आपल्याला गोष्टी माहीत नसतात, त्याच्यामुळं आपल्या पूजा थोड्याशा अपूर्ण राहतात. म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला नित्यसेवा पुस्तकातल्या ह्या सेवा तर करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला उपवास सोडण्या अगोदर म्हणजे ज्या ताई 108 वाती म्हणजे वाती लावतात, तर आपण एक जोड वात 108 ह्याची लावत असतो दर सोमवारी. तर शक्यतो तुम्ही मंदिरात जाऊन जर ती केली, मंदिरात जाऊन जर ते दीपदान केलं 108 वाटींचं किंवा 108 वाटींची आपण अखंड वात जी जाळतो, तर ती जर तुम्ही मंदिरात जाऊन शिवांच्या मंदिरात जाऊन केलं तर त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला आपल्या मार्गामध्ये सांगितलं आहे. तर अशा स्वामींच्या सेवा स्वामी मार्गातून आपल्याला शिवभगवानांच्या सेवा करायच्या आहेत. तसेच केंद्रात तर बऱ्याच सेवा घेतल्या जातात. आता आपण ती प्रत्येक सेवा अटेंड करू शकत नाही, पण ज्या ताई केंद्रात जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी मी म्हणजे खास हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही अगदी तुमच्या घरात पण बसून ह्या सेवा करू शकता आणि तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता. आणि असा आपल्याला श्रावण महिना घालवायचा आहे आणि श्रावण महिन्यात भरपूर सणवार असतात. नागपंचमी असते, परत भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन असतो. असे बरेच सणवार आहेत आणि आपण ते सेलिब्रेट पण करत असतो. त्याच्यानुसार मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला शिवभगवानांची सेवा करून घ्यायची आहे आपल्या स्वामी मार्गातून. तर म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायचं आहे. तर तुम्ही लाईक करताय, शेअर पण करताय, पण सबस्क्राईब करायला विसरताय. तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ म्हणजे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. श्री स्वामी समर्थ. आणि मी इथंच हा व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.